हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लूप स्टेटमेंट पाहणार आहोत. कंट्रोल स्ट्रक्चरचे दोन टाईप आहेत, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट अँड लूपिंग स्टेटमेंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंटचा पार्ट पाहिला होता. ह्या व्हिडिओमध्ये आपण लूपिंग स्टेटमेंटचा पार्ट पाहूया. द लूप स्टेटमेंट अलो अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन टू बी परफॉर्म रिपीटेडली अंटिल अ सर्टन कंडिशन इज फुलफिल. लूप स्टेटमेंट काय करतं, एखादी कंडिशन जर नंबर ऑफ टाईम रिपीट करायची असेल आपल्याला तर ते लूपिंग स्टेटमेंटचा यूज करून आपण करू शकतो. लूपिंग स्टेटमेंटमध्ये जोपर्यंत कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत तो कंडिशनमध्ये लूपचा पार्ट एक्झिक्यूट होईल आणि जेव्हा कंडिशन आपली फॉल्स होईल तेव्हा तुमच्या लूपच्या बाहेर येईल. फॉलोइंग इज द जनरल फॉर्म ऑफ लूप स्टेटमेंट इन मोस्ट ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेजेस. मोस्ट ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये नॉर्मली लूपिंग स्टेटमेंटमध्ये 3 पार्ट येतात, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप अँड फॉर लूप. ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहूया. याच्यामध्ये सिम्पल सिंटॅक्स दिला आहे. लूप कसं असतं, याच्यामध्ये इथं प्रोग्राम स्टार्ट होतो, नंतर इथे एक कंडिशन दिली जाते. ही कंडिशन जोपर्यंत ट्रू असेल, इफ कंडिशन इज ट्रू, जोपर्यंत दिलेली कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत काय होणार आहे, तुमचा कोड किंवा जे काही एक्झिक्युशन असेल हे रिपीट होईल. आणि जेव्हा तुमची दिलेली कंडिशन ही फॉल्स होईल तेव्हा डायरेक्टली काय होणार आहे, तुमचा प्रोग्राम बाहेर येईल किंवा तुमच्या लूपच्या बाहेर तुमचं एक्झिक्युशन येईल. नेक्स्ट पार्ट, टाइप्स ऑफ लूप. C++ प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोव्हाइड्स फॉलोइंग टाइप्स ऑफ लूप टू हँडल लूपिंग रिक्वायरमेंट. लूप परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला नॉर्मली 3 टाईप यूज करायचे आहेत, व्हाईल लूप, फॉर लूप आणि डू व्हाईल लूप. नॉर्मली व्हाईल लूपमध्ये काय होतं, रिपीट अ स्टेटमेंट और ग्रुप ऑफ स्टेटमेंट अंटिल गिवन कंडिशन इज ट्रू. म्हणजे तुमचा जो काही लूपिंगचा पार्ट आहे हा कुठपर्यंत रिपीट होणार आहे किंवा कुठपर्यंत तुमच्या त्याच लूपमध्ये कंडिशन जाईल जोपर्यंत तुम्ही दिलेली कंडिशन, व्हाईलमध्ये दिलेली कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत. जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स होईल तेव्हा काय होणार आहे, व्हाईल लूपच्या बाहेर तुमचं एक्झिक्युशन येईल. इट टेस्ट द कंडिशन बिफोर एक्झिक्युटिंग द बॉडी ऑफ लूप. स्टार्टिंगलाच तुमचं जी काही कंडिशन आहे ती कंडिशन दिली जाते, म्हणजे तुमच्या बॉडीच्या आतमध्ये येण्याच्या आधी तुमची कंडिशन चेक केली जाते आणि नंतर तुमचं बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केलं जातं. जर ती व्हाईल लूपमध्येच व्हाईल स्टेटमेंट नंतर लगेच जर ती कंडिशन फॉल्स असेल तर तुमच्या लूपमध्ये एंटर होणार नाही. म्हणजे जेव्हा कंडिशन जर ट्रू असेल तरच तुमच्या बॉडी ऑफ लूपमध्ये एंटर होईल, अदरवाईज डायरेक्टली तुमच्या लूपच्या बाहेर येईल. हा झाला व्हाईल लूपचा पार्ट. सेकंड आहे फॉर लूप. फॉर लूपमध्ये काय होतं, एक्झिक्यूट अ सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट मल्टिपल टाइम्स, सेम लाईक व्हाईल लूप. याच्या फॉर लूपमध्ये सुद्धा काय होतं, नंबर ऑफ टाइम तुमचं फॉर लूप एक्झिक्यूट केलं जातं अँड ॲब्रिव्हिएटेड द कोड दॅट मॅनेज द लूप व्हेरिएबल. जो काही लूपमध्ये किंवा फॉर लूपमध्ये जो व्हेरिएबल दिलेला आहे तो व्हेरिएबल मॅनेज करतं फॉर लूप. मॅनेज करतं म्हणजे काय करतं, जोपर्यंत त्या सगळ्या कंडिशन, जे काही फॉर लूपमध्ये 3 कंडिशन असतात त्या 3ही कंडिशन फुलफिल होत नाही तोपर्यंत फॉर लूप त्या सगळ्या कंडिशन चेक करतं आणि तुमच्या फॉर लूपच्या आतमधला जो काही पार्ट आहे हा एक्झिक्यूट करत राहतं फॉर लूप. नेक्स्ट आहे डू व्हाईल लूप. लाईक अ व्हाईल स्टेटमेंट, सेम लाईक व्हाईल स्टेटमेंट. व्हाईल स्टेटमेंट आणि डू व्हाईल स्टेटमेंटमध्ये फक्त एक डिफरन्स आहे. व्हाईल स्टेटमेंटमध्ये स्टार्टिंगला कंडिशन दिली जाते आणि डू व्हाईलमध्ये आधी बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केला जातो आणि नंतर तुमचा व्हाईलची कंडिशन दिली जाते. लाईक अ व्हाईल स्टेटमेंट एक्सेप्ट दॅट इट टेस्ट द कंडिशन ॲट द एंड ऑफ बॉडी लूप बॉडी. म्हणजे स्टार्टिंगला तुमचा जो काही बॉडी पार्ट आहे व्हाईलचा तो बॉडी पार्ट असाइन केला जातो आणि त्याच्यानंतर तिथं कंडिशन दिली जाते. म्हणजे इथं जरी तुमची कंडिशन फर्स्ट टाइम जरी फॉल्स असेल तरी तुमचं लूप एक्झिक्यूट होईल आणि त्याच्यानंतर कंडिशन चेक केली जाईल. आता व्हाईल लूप आणि डू व्हाईलमध्ये काय डिफरन्स आहे, व्हाईल लूपमध्ये स्टार्टिंगला कंडिशन दिली जाते आणि नंतर बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केला जातो आणि डू व्हाईलमध्ये डूमध्ये कंडिशन दिली जाते आणि व्हाईल लूपमध्ये नंतर डूमध्ये बॉडी पार्ट एक्झिक्यूट केला जातो आणि व्हाईलमध्ये डायरेक्टली कंडिशन दिली जाते. म्हणजेच जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला फॉल्स कंडिशन देता तेव्हा डू व्हाईल लूप कंपल्सरी एकदा एक्झिक्यूट होतं आणि व्हाईल लूप एकदाही एक्झिक्यूट होत नाही. का नाही एक्झिक्यूट होत, कारण त्याच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला कंडिशन दिलेली असते. जर कंडिशन ट्रू असेल तरच लूपमध्ये येणार आहे व्हाईल लूपमध्ये. डू व्हाईलमध्ये कंपल्सरी एकदा लूप एक्झिक्यूट होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची कंडिशन चेक केली जाणार आहे. हा डिफरन्स आहे व्हाईल आणि डू व्हाईल लूपमधला. त्याच्यानंतर व्हाईल लूप पाहूया. व्हाईल लूपमध्ये काय दिले पहा, फर्स्ट सिंटॅक्स दिले आहे व्हाईल लूपचा. व्हाईल लूपच्या सिंटॅक्समध्ये काय दिले, व्हाईल लूप रिपिटेशन कंडिशन. म्हणजे इथं व्हाईलची कंडिशन दिली आहे. व्हाईल हा कीवर्ड आहे आणि त्याच्यानंतर काय दिले, कंडिशन दिली आहे आणि कंडिशनमध्ये काय दिलंय, लूप रिपिटेशन कंडिशन. म्हणजे इथे तुम्ही जी काही कंडिशन देणार तो पार्ट तुमचा किंवा ती कंडिशन जोपर्यंत ट्रू असेल तोपर्यंत हा पार्ट एक्झिक्यूट होत राहणार आहे स्टेटमेंटचा. व्हाईल लूप नंतर ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंटचा पार्ट असतो. हा करेक्ट करून घेतो, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये
स्टेटमेंट असेल. नंतर काय दिले पहा, लूप रिपिटेशन कंडिशन इज द कंडिशन विच कंट्रोल द लूप. म्हणजे ही जी काही लूप रिपिटेशन कंडिशन आहे ही काय करते, तुमची काही कंट्रोल आहे लूपवरचा हा कंट्रोल असाइन करतं. म्हणजे काय, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुमचा लूप कंटिन्यू एक्झिक्यूट होत राहणार आहे. अ स्टेटमेंट इज रिपीटेड ॲज लॉंग ॲज द लूप रिपिटेशन कंडिशन इज ट्रू. म्हणजे स्टेटमेंट कधीपर्यंत एक्झिक्यूट होत राहणार आहे, जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू असेल. म्हणजे ही लूप रिपिटेशन कंडिशन आहे ही जोपर्यंत ट्रू असेल तोपर्यंतच तुमचं हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होत राहणार आहे. जेव्हा ही कंडिशन फॉल्स होईल तेव्हा व्हाईल लूपच्या बाहेर पार्ट येणार आहे एक्झिक्युशनचा. लूप इज कॉल्ड अन इन्फानाइट लूप. आता ह्या लूपला इन्फानाइट लूप कधी म्हणता येईल, इफ द लूप रिपिटेशन कंडिशन इज ऑलवेज ट्रू. म्हणजे काय, लूप रिपिटेशन कंडिशनमध्ये आपण जी कंडिशन देणार ती ऑलवेज ट्रू असेल तरच तुमच्या ह्या लूपला काय म्हणता येईल, इन्फानाइट लूप. म्हणजे काय होणार आहे, ते लूपच्या बाहेर कधी येणारच नाही आहे. म्हणजे हे काय झाली, इन्फानाइट लूपची कंडिशन झाली. याचं एक फ्लोचार्ट दिलं आहे पहा, लॉजिक ऑफ अ व्हाईल लूप. पहिल्यांदा एक्झिक्यूट होणार, एंटर प्रोग्राममध्ये एंटर होणार. नंतर इथं काय, कंडिशन इव्हॅल्युएटेड. इथे एक कंडिशन दिली जाईल, ती कंडिशन चेक होईल. जर ती कंडिशन ट्रू असेल तर आतलं स्टेटमेंट किंवा बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होईल. पुन्हा कुठं जाणार आहे तुमचा कर्सर, कंडिशन चेक व्हायला. कंडिशन चेक झाली की पुन्हा ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, पुन्हा लूपमध्ये जाणार. असं कुठपर्यंत होणार आहे, जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत होईल. आणि जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स होईल तेव्हा डायरेक्टली कुठं येणार तुम्ही, प्रोग्रामच्या बाहेर किंवा व्हाईल लूपच्या बाहेर येणार. हा सिंपल फ्लोचार्ट आहे व्हाईल लूपचा. त्याच्यानंतर फॉर लूप दिले पहा. ए फॉर स्टेटमेंट हॅज अ फॉलोइंग सिंटॅक्स. फॉर लूपचा सिंटॅक्स दिला आहे पहा. फॉर लूपचे नॉर्मली 3 टाईप असतात किंवा 3 पार्टमध्ये डिवायडेशन केलं जातं फॉर लूपचं. फर्स्ट असतो इनिशियलायझेशन, सेकंड असतं कंडिशन आणि लास्टला असतं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट सेक्शन. नॉर्मली जास्त करून आपण फॉर लूपमध्ये इन्क्रीमेंट सेक्शन यूज करतो म्हणून इथे इन्क्रीमेंट दिले. पहिल्यांदा फॉर लूपच्या इनिशियलायझेशन पार्टमध्ये काय येतं, तुमचं जे काही व्हेरिएबल आहे किंवा जी व्हॅल्यू आहे ती कुठून स्टार्ट होणार त्याची इनिशियलायझेशन स्टेट ही इनिशियलायझेशनमध्ये येतं. द इनिशियलायझेशन एक्झिक्युटेड वन्स बिफोर द लूप बिगिन्स. म्हणजे काय होतं, एक्झिक्युटेड वन्स बिफोर द लूप बिगिन्स. म्हणजे जेव्हा तुमचं लूप स्टार्ट होतं तेव्हा काय होणार आहे, कंडिशन स्टार्ट कुठून होणार आहे, इनिशियलायझेशन स्टेटपासून होणार आहे. नेक्स्ट असतं कंडिशनचा पार्ट. कंडिशन काय, अ स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड अंटिल द कंडिशन बिकम फॉल्स. म्हणजे काय, जोपर्यंत तुमची कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तुमचा जो काही एक्झिक्युशनचा पार्ट आहे किंवा स्टेटमेंटचा पार्ट आहे तो स्टेटमेंटचा पार्ट कंटिन्यू एक्झिक्यूट होत राहतो जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. आणि लास्टला आहे इन्क्रीमेंट. द इन्क्रीमेंट पोर्शन इज एक्झिक्युटेड ॲट द एंड ऑफ इच इटरेशन. जेव्हा तुमचं स्टेटमेंटच्या लास्टला पार्ट येतो, जेव्हा सेकंड इटरेशनमध्ये तुम्हाला यायचं आहे तेव्हा काय चेक केलं जातं, एकदा तुमचं जे काही स्टेटमेंट आहे ते इन्क्रीमेंट केलं जातं. म्हणजे जो लास्टला पार्ट इन्क्रीमेंट असेल डिक्रीमेंट असेल हा पोर्शन काय केला जातो, चेक केला जातो बाय युझिंग इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सेक्शन. इथं पहा एक सिंपल दिलंय, फॉर दिलंय, त्याच्यानंतर लूप दिलेले आहे पहा. 3 कंडिशन. हे पहिले इंटीजर आय इक्वल टू 0 म्हणजे ही काय इनिशियल कंडिशन झाली. म्हणजे स्टार्ट कुठून होणार, तुमच्या आयची व्हॅल्यू 0 पासून. त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे, कंडिशन दिली आहे कुठून कुठपर्यंत. म्हणजे ही काय झाली, आय लेस दॅन 5 म्हणजे आयची व्हॅल्यू कुठपर्यंत येणार आहे, लेस दॅन 5 म्हणजे 4 पर्यंत आयची व्हॅल्यू असाइन होईल. ही कंडिशन दिलेली आहे आणि इन्क्रीमेंटचा पार्ट दिला आय प्लस प्लसने. आणि नंतर तुमचा हा कोड येणार आहे मिडलचा. कोड कन्सिडर नका करू, फक्त फॉर लूप दाखवायचं होतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा फॉर लूपचा फ्लो चार्ट. पहिल्यांदा इनिशियलायझेशन स्टेट येणार आहे म्हणजे तुमचं लूप कुठून स्टार्ट होणार हा इनिशियलायझेशनचा पार्ट येईल. त्याच्यानंतर कंडिशन इव्हॅल्युएटेड म्हणजे सेकंड पार्ट झाला. सेकंड पार्ट म्हणजे काय, ही जी काही कंडिशन दिलेली आहे हा पार्ट कुठून कुठपर्यंत एक्झिक्यूट होणार तो इथं दिलेला आहे. आता कंडिशन जोपर्यंत ट्रू असेल तोपर्यंत तुमचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. कंडिशन ट्रू झाली स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, इन्क्रीमेंट होणार एकने, पुन्हा कंडिशनकडे जाणार, पुन्हा कंडिशन चेक होणार. कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा स्टेटमेंटमध्ये येणार, पुन्हा एकने इन्क्रीमेंट होणार, पुन्हा कंडिशनमध्ये जाणार. असं कुठपर्यंत होणार आहे, जोपर्यंत ही तुमची कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. जेव्हा ही तुमची कंडिशन फॉल्स झाली तेव्हा काय होणार आहे, डायरेक्टली तुमचा फॉर लूपच्या बाहेर येईल जेव्हा कंडिशन फॉल्स होईल तेव्हा. त्यानंतर लास्ट आहे डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूपमध्ये काय होतं, पहिल्यांदा सिंटॅक्स पाहू. अ सिंटॅक्स ऑफ डू व्हाईल लूप स्टेटमेंट इन सी प्लस प्लस. सी प्लस प्लस सांगते डू ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट स्टेटमेंट
ब्रॅकेटमध्ये त्याच्यानंतर व्हाईल लूप रिपिटेशन कंडिशन. अ स्टेटमेंट इज फर्स्ट एक्झिक्युटेड म्हणजे काय, डूमध्ये जे काही तुमचा स्टेटमेंटचा पार्ट असेल हा पहिल्यांदा एक्झिक्यूट होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, इफ द लूप रिपिटेशन कंडिशन इज ट्रू, नंतर काय होईल, लूप रिपिटेशन कंडिशन चेक होणार. ही जर ट्रू असेल द लूप स्टेटमेंट इज रिपीटेड. मग काय होईल, जर ही कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट रिपीट होणार. अदरवाईज द लूप इज एक्साइटेड. अदरवाईज काय होणार, डायरेक्टली तुमचं लूपच्या बाहेर येणार. म्हणजे पहिल्यांदा या स्टेटमेंट डू व्हाईल लूपमध्ये काय होतं, स्टेटमेंट चेक केलं जातं. त्याच्यानंतर पहिल्यांदा डूमध्ये स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. त्याच्यानंतर व्हाईलमध्ये कंडिशन चेक केली जाते. जर ही कंडिशन ट्रू असेल तरच तुमचं स्टेटमेंट पुन्हा रिपीट होतं, पुन्हा डूमध्ये जातं स्टेटमेंट एक्झिक्यूट होण्यासाठी. जर व्हाईल लूपमध्ये कंडिशन जर फॉल्स असेल तर डायरेक्टली काय होणार, तुमच्या लूपच्या बाहेर येईल. पहा याचं सिंटॅक्स दिलंय. पहा पहिल्यांदा काय होणार आहे, स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे डायरेक्टली तुमची कंडिशन फॉल्स जरी असली तरी कंपल्सरी एकदा स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. नंतर तुमच्या कंडिशनमध्ये येणार, कंडिशन चेक करणार. तर कंडिशन ट्रू असेल तर काय होणार, कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंटमध्ये जाणार. आणि जर फॉल्स असेल तर डायरेक्टली काय होणार, प्रोग्राम व्हाईल किंवा डू व्हाईल लूपच्या बाहेर येणार. जर जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत कंटिन्यू तुमचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. पण कंपल्सरी एकदा तुमचं स्टेटमेंट एक्झिक्यूटच होतं. आणि नंतर तुमचं जर कंडिशन फॉल्स झाली तर डायरेक्टली तुमचं लूपच्या बाहेर येतं. आता याच्यामध्ये आपण एक सिंपल प्रोग्राम पाहूया. 1 to 10 नंबरपर्यंत डिजिट करायचे. आपण तिन्ही कंडिशनने किंवा तिन्ही लूप स्टेटमेंटने आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून पाहूया. याच्यामध्ये पहिल्यांदा काय करूया, व्हाईल लूपने करूया. पहिल्यांदा व्हाईल लूपने करताना पहिल्यांदा सेम हेडर फाईल लिहून घेऊ. include iostream.h. सेकंड हेडर फाईल include conio.h. हेडर फाईल लिहिल्या. त्याच्यानंतर काय करायचं, एक व्हेरिएबल घ्यायचं आहे. आधी मेन फंक्शन लिहूया. void main ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट आणि याच्यामध्ये आपल्याला पार्ट लिहायचं आहे. आता मेन फंक्शनमध्ये काय करायचं, पहिल्यांदा एक व्हेरिएबल लिहूया. एक व्हेरिएबल घेतला एक्स नावाचा. नंतर एक्सला व्हॅल्यू असाइन करूया. एक्स इक्वल टू इनिशियल व्हॅल्यू असेल आपली ती 1, कारण आपल्याला 1 to 10 नंबरपर्यंत डिजिट प्रिंट करायचे. म्हणजे आपण एक्सची इनिशियल व्हॅल्यू काय करणार आहोत, 1 घेणार आहोत. नंतर कंडिशन घेणार व्हाईल. आता व्हाईलमध्ये कंडिशन अशी द्यायची की आपल्याला कुठपर्यंत ती कंडिशन ट्रू झाली पाहिजे, एक्स लेस दॅन इक्वल टू 10 पर्यंत. म्हणजे आपली इनिशियल एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे 1 आणि लास्टची व्हॅल्यू काय असणार आहे लेस दॅन इक्वल टू 10. म्हणजे लास्टची व्हॅल्यू असणार आहे 10. म्हणजे 1 to 10 नंबरपर्यंत नंबर प्रिंट होतील. आता व्हाईल लूपचा पुन्हा बॉडी पार्ट. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय प्रिंट करायचं, आपल्याला एक्सची व्हॅल्यू प्रिंट करायची. इथं काय घेणार, एक्स इक्वल टू हा पार्ट स्क्रीनवर ॲज इट इज प्रिंट होईल. आणि त्याच्यानंतर काय प्रिंट करायचे, पुन्हा आपल्याला ह्याचं ऑपरेटर. आणि याच्यानंतर जो पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे, काय एक्झिक्यूट करायचं आहे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू एक्झिक्यूट करायची. म्हणजे व्हॅल्यू प्रिंट करायची. म्हणजे इथं काय येणार आहे, एक्स येईल. हा डबल कोटमध्ये लिहायचा नाही कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू प्रिंट करायची. आपल्याला ॲज इट इज एक्स प्रिंट नाही करायचं, म्हणून इथं सिम्पल एक्स घेतला. याला डबल कोट नाही घ्यायचं आहे. सेमिकोलर. आणि काय करायचं आता, एकने व्हॅल्यू प्रत्येक इटरेशनला इन्क्रीमेंट झाली पाहिजे म्हणून काय घेतलं, एक्स प्लस प्लस. त्याच्यानंतर लास्टला प्रोग्राम एंड करण्यासाठी गेट ch कंपाईल. ओके, नो एरर. ओके, 1 2 3 4 5 10 पर्यंत आलेत. आता फक्त काय करायचं, आपल्याला प्रत्येक इटरेशन नेक्स्ट लाईनला आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी काय करायला लागेल, आता इथं लास्टला एंड एल यूज करायचे. एंड एलने काय होतं, नेक्स्ट लाईनला इटरेशन होतं. पुन्हा कंपाईल करू.
कंपाईल. पहा 1 to 10 पर्यंत नंबर प्रिंट झालेत. आता जो वरचा पार्ट आहे हा रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला क्लिअर स्क्रीन करायला लागेल. त्याच्यानंतर सेकंड प्रोग्राम पाहूया आपण डू व्हाईल लूप यूज करून. याच्यामध्ये पुन्हा हेडर फाईल पुट करायच्यात. हॅश इन्क्लूड string.h hash include conio.h. दोन हेडर फाईल झाल्यानंतर मेन फंक्शन while main ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. नंतर एक व्हेरिएबल घ्यायचा आहे इंटिजर. सेम व्हेरिएबल घेऊया x. त्याच्यानंतर त्याला व्हॅल्यू पुट करूया x इक्वल टू 1. डू क्लोजिंग ब्रॅकेट. डू मध्ये काय करायचं आपल्याला एक्झिक्युशनचा पार्ट लिहायचा. आता एक्झिक्युशन मध्ये काय घ्यायचं आपल्याला cout x इक्वल टू त्याच्यानंतर x आणि नंतर काय करायचं एक्सची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करायची. हा झाला डू मधला पार्ट. आणि नंतर डूच्या पार्टच्या बाहेर व्हाईल आणि कंडिशन द्यायची. तर कंडिशन काय द्यायची आहे x इज लेस दॅन इक्वल टू 10 झाली कंडिशनचा पार्ट. आणि ह्या कंडिशन नंतर काय करणार होता आपण गेट ch प्रोग्राम एंड. कंपाईल. पहा व्हॅल्यू आल्या. फक्त एका खाली एक येण्यासाठी मी आधी सांगितलं तसं काय करायला हवं आपल्याला. स्टेटमेंटच्या आधी एंड एल घ्यायचं आहे. कंपाईल करूया. कंपाईल रन. ओके व्हॅल्यू आलेले आहेत. फक्त आपल्याला काय करायला लागेल क्लिअर स्क्रीन. ओके मी करून दाखवते क्लिअर स्क्रीनचं फंक्शन पण. cr क्लिअर स्क्रीन म्हणजे आधीचा पार्ट रिमूव्ह. पहा 1 to 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट झाले आहेत. सेम हाच प्रोग्राम आपल्याला फॉर लूप यूज करून करायचा आहे. पण याच्यासाठी हेडर फाईल नंतर मेन फंक्शन मेन क्लोजिंग ब्रॅकेट. याच्यामध्ये पहिल्यांदा स्क्रीन क्लिअर करूया.
त्याच्यानंतर काय करायचं, आता एक व्हेरिएबल घेऊया इंटिजर, सपोज ए हा व्हेरिएबल घेतला. आता व्हेरिएबलमध्ये नंतर काय करायचं, आपल्याला फॉर लूप पुट करायचे. फॉर लूपमध्ये काय देणार, 3 कंडिशन. फर्स्ट कंडिशन कुठली असणार, इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन कुठली आहे, ए इक्वल टू स्टार्टिंग इनिशियल व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होणार. त्याच्यानंतर काय आहे, टेस्ट कंडिशन, कुठून कुठपर्यंत यायला हवी आपली कंडिशन, 1 to 10 पर्यंत प्रिंट व्हायला हवी. आणि याच्यानंतर काय करायचं, आपल्याला प्लस प्लसने व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची. हा झाला फॉर लूपचा पार्ट. त्याच्यानंतर काय करायचं, आता फक्त व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची लूपच्या आतमध्ये. प्रिंट करताना कशी करणार, सेम सी आउट डबल कोटमध्ये ए इक्वल टू, हा पार्ट स्क्रीनवर ॲज इट इज प्रिंट होईल. आणि व्हॅल्यू प्रिंट करायला आपल्याला ए ॲज इट इज घ्यायला लागेल विदाउट डबल कोट. त्याच्यानंतर एंडेड. लूपच्या बाहेर लेट सी एच प्रोग्राम 8. ओके, झालेत व्हॅल्यू पुट. अशा प्रकारे व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर लूप या तिन्ही लूपमध्ये आपण एक सिंपल प्रोग्राम करून पाहिला 1 to 10 नंबर प्रिंट करण्याचा.